तेल पण गरम होतं आणि मग सगळ्या पुऱ्या मी व्यवस्थित तळून घेतल्या. इथे आलेला आहे माझ्या सिस्टरचा कॉल. माझी जी छोटी बहीण आहे तिचा फोन आला. तिच्याशी बोलत बोलत मी पुऱ्या केल्यात पटापट. पहिली पुरी अगदीच चपटी झाली. मग मी म्हटलं तुझा कॉल आल्यामुळे माझी पुरी बिघडली, पण असं काय नव्हतं, ते तेल तापलेलं नव्हतं. सो पहिली पुरी माझी नेहमीच फुगत नाही. त्यामुळे मग पुढच्या पुऱ्या मी चांगल्या पटापट हलवून व्यवस्थित फुगवून त्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पुऱ्या बनत आहेत. पुलाव तिकडे रेडी होतो आहे आणि भाजी तर आपली रेडी आहे. रायता मी ऑलरेडी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. कुठेही बाहेर जायचं म्हटलं की वरण भातापेक्षा असा पुलाव किंवा बिर्याणी असा पदार्थ बरा पडतो, कारण की बाहेर जास्त आपण असं वरण भातासारखा ओला पदार्थ नाही खाऊ शकत. थोडा ड्राय जो वाढायलाही सोपा असा बरा पडतो. माझ्या पुऱ्या पण इथे बनलेल्या आहेत आणि भाजी तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी उकळली. ही आत्र्याची भाजी मी आधी बाजूला काढून घेतली आणि मग मी याच्यामध्ये तिखट घातले, कारण की मग त्याला बटाट्याची रस्सा भाजी भयंकर आवडते, पण तिखट असेल तर तो खाणार नाही, म्हणून मग मी कधी आधी त्याची भाजी काढून घेऊन मगच तिखट ॲड करते आजकाल. सो अजून 2-4 पुऱ्या राहिल्या होत्या, त्या पण मी इथे फ्राय केल्या. बघू शकता टम्म फुगली आहे माझी पुरी. पहिल्या 1-2 पुऱ्या नेहमीच माझ्या नाही फुगत, कारण मला घाई असते पटपट करण्याची आणि मग असं होतं की तेल व्यवस्थित तापलेलं नसतं. सो आता पटकन इथे ओटा पण मी पुसून घेते आहे, छान साफ करून घेते. म्हणजे आल्यानंतर किचन स्वच्छ असलं की एक समाधान असतं. तर आल्यानंतर पसारा असेल तर त्या पिकनिकला काही अर्थ नाही, हे मी नेहमीच व्हिडिओमध्ये पण सांगते आणि मला खरंच असं वाटतं. म्हणजे इथे मी भरली आहे बटाट्याची भाजी एका हॉटपॉटमध्ये, दुसऱ्या कॅसरॉलमध्ये मी भरती आहे पुलाव. हा पुलाव ॲक्च्युली ना माझ्या माहेरी परभणीला याला खिचडी म्हणून विकतात. पांढरा पुलाव असतो, त्याच्यामध्ये शिमला मिरची, कांदा, बटाटा आणि हिरवी मिरची अशी लांब लांब असते. ती अतिशय टेस्टी लागते. तो पुलाव खाताना मध्येच जी मिरची आपण खातो. पुऱ्यांचा डबा मी थोडा वेळ उघडा ठेवला. अशा प्रकारे ही आहे आमची सगळी तयारी आणि आता रेडी होऊन आल्यानंतर मी बास्केटमध्ये सगळं भरते आहे झाकण लावून व्यवस्थित. आत्रेचा डबाच मी वेगळा घेतलेला आहे. डब्यांसोबत मी घेतला डिस्पोजेबल प्लेट्स. रायताचा मिक्सरचा जारच मी घेते, कारण की तो जास्त कम्फर्टेबल आहे. आत्रेचा रायता त्या ऑरेंज डबीमध्ये आहे. पाण्याची बाटली, टिश्यू पेपर्स, एक नॅपकिन आणि काही स्पून्स एक्स्ट्रा मी घेतले. थोडंसं जडच होतं म्हणून चिन्मयची मदत घेतली. चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.